आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत BP पाटील ज्युनियर कॉलेज। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी। आमच्या नीट, JEE, CET आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। BP पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत। पिंपळगाव बसवंत शहराची पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून शहरात 2 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। ऐन उन्हाळ्यामध्ये वीज वितरण कंपनीनं ग्रामपालिकेचे पालखेड धरणावरील पाणी पुरवठ्याचं कनेक्शन कट केल्यानं सध्या ग्रामपालिकेला जनरेटरचा वापर करून शहराला पाणी पुरवठा करावा लागतोय। मात्र यामुळे सदर पाणी पुरवठा अनियमित होत असून अनेक ठिकाणी अस्वच्छ पाणी जात आहे। यामुळे शहराची ही पाणी पुरवठ्याची समस्या वेळीच दूर करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पाणी पुरवठा नियमित करण्यात यावा या संदर्भात ग्रामसेवक आहिरे यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनामध्ये भाजपनं मागणी केली आहे, गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव बसवंत शहरात व विविध उपनगरांमध्ये अतिशय कमी आणि अनियमित पाणी पुरवठा होत आहे। यामुळे पिंपळगाव बसवंत शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। पाणी पुरवठा करण्याच्या वेळा निश्चित नाही, यामुळे पिंपळगाव शहरातील महिला वर्ग त्रस्त झालाय। तसेच पाणी पुरवठाही अगदी 15 ते 20 मिनिटे होत असल्यानं महिलांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय। पाणी पुरवठा अनियमित आणि दूषित होत असून पुरेशा प्रमाणात होत नसल्यानं विविध समस्या समोर येत आहेत। तरी आपल्या ग्रामपालिकेनं त्वरित सुरळीत ठरलेल्या वेळेनुसार पुरेसा आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। या प्रसंगी भाजपचे सतीश मोरे, बापू पाटील, प्रशांत घोडके, प्रवीण मोरे, सुहास शिंदे, राहुल विधाते, श्याम मोरे, भरत सूर्यवंशी, राजेंद्र भवर, प्रशांत मोरे, संतोष ताकाटे, लखन शिंदे व नागरिक आदी उपस्थित होते। पिंपळगावमध्ये पाण्याची जी कृत्रिम टंचाई ग्रामपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी होते त्याचा खऱ्या अर्थानं मी प्रथमतः निषेध करतो। गेल्या 2-3 दिवसापासून संपूर्ण पिंपळगावमध्ये पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। 10 ते 15 मिनिटं पाणी येतं, पाणी पुरवठा हा दूषित होतोय आणि खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वसामान्य लोकांचे म्हणजे उन्हाळ्याला आता सुरुवात झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये लोकांना पाण्याचा तुटवडा या ठिकाणी जाणवतोय। त्याच्यामुळे सर्व नागरिक या ठिकाणी त्रस्त आहेत। आज आम्ही सर्वांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवकांना निवेदन दिलं की लवकरात लवकर आपण या पाण्याचा जो पुरवठा असेल तो पुरवठा सुधारावा, त्याबरोबर पाणी शुद्ध नागरिकांना पोहोचवावं आणि धरणामध्ये सुद्धा आता पाणी साठा मुबलक त्या ठिकाणी झालेला आहे आणि आपल्या पिंपळगाव ग्रामपालिकेची पाणी पुरवठ्याची जी वीज तोडणी त्या ठिकाणी वीज महामंडळाने त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं जनरेटर त्या ठिकाणी जावं लागतं आणि जवळपास दिवसाला 800 लिटर डिझेल हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून जाळलं जातं। ते थांबवून ग्रामपंचायतीने सुद्धा MSCB आणि ग्रामपंचायत यांनी मध्यस्थी तोडगा काढून ही वीज जोडणी लवकरात लवकर करून जे 800 लिटर डिझेल जो ग्रामपंचायतचं सुद्धा आणि सर्वसामान्य नागरिक जे कराच्या रूपाने वसूल केले जातात त्यांचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी होणार नाही आणि MSCB आणि ग्रामपंचायत यांनी बसून तोडगा काढून लवकरात लवकर ही पाणी पुरवठ्याची लाईन सुद्धा जोडावी आणि सर्वसामान्य नागरिकांना चांगला आणि पूर्ववत पाणी पुरवठा, शुद्ध पाणी पुरवठा व्हावा ही मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आणि जर लवकरात लवकर ही झाली नाही तर निश्चितपणानं आम्हाला काही दिवसांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि ही जी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झालेली आहे याच्यातनं ग्रामपंचायत प्रशासनानं लवकरात लवकर मार्ग काढून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव।